महाराष्ट्रात डॉक्टर आणि इंजिनियर घडवणाऱ्या लातूर पॅटर्नची ही ओळख देशभर आहे आणि याच लातूर पॅटर्न मधलं एक मोठं नाव म्हणजे आरसीसी क्लासेस। पण आता हेच नाव नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभर चर्चेत आले। आरसीसी म्हणजे रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे आणि त्यानंतर एकच प्रश्न विचारला जातोय, तो म्हणजे नेमके हे मोटेगावकर कोण आहेत। शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यांमध्ये यम सर म्हणून प्रसिद्ध रेणापूर तालुक्यातील एका साध्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी शिकवणी घेण्यास सुरुवात केली। त्या पैशातून त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं। 1999 मध्ये भाड्याच्या छोट्याशा पत्र्याच्या खोलीत फक्त 10 विद्यार्थ्यांसोबत आरसीसीची सुरुवात झाली। सुरुवातीला मोटेगावकर सायकलवरून प्रवास करत स्वतः हाताने नोट्स लिहून विद्यार्थ्यांना शिकवत असत। पण पुढे आरसीसीचा विस्तार एवढा वाढला की आज लातूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला अशा अनेक शहरात आरसीसीच्या शाखा सुरू झाल्या। राज्यातील नीट, जेईई आणि सीईटी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आरसीसी मोठं ब्रँड बनलं। दरवर्षी हजारो विद्यार्थी, आक्रमक जाहिरातबाजी, ऑनलाईन शिक्षण मॉडेल आणि आता आरसीसीची वार्षिक उलाढाल तब्बल 100 कोटीच्या घरात गेल्याचं बोललं जातंय। पण आता या यशस्वी प्रवासानंतर मोठा प्रश्न निर्माण झालाय। सीबीआयच्या तपासानुसार नीट परीक्षेच्या तब्बल 10 दिवस आधी मोटेगावकरांकडे प्रश्नपत्रिका पोहोचली होती। त्यांच्या मोबाईलमध्येच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सापडल्याची माहिती समोर येते। इतकंच नाही, काही विद्यार्थ्यांना आणि विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठवल्याचाही संशय आहे। मात्र लाभार्थी विद्यार्थ्यांची नावं सांगण्यास मोटेगावकर टाळाटाळ करत असल्याचं सीबीआय सूत्रांचं म्हणणं आहे। एकीकडे मेहनतीने उभं केलेलं साम्राज्य आता पेपर फुटीच्या आरोपांमुळे हादरले। आता प्रश्न फक्त एका क्लासचा नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता सीबीआयच्या पुढच्या कारवाईकडे लागलंय।